नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये. स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल. तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील. तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात. एकदा अवश्य भेट द्या. त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला. आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव. तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध. सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर. संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27. देशात आणि राज्यात वाढत असलेल्या महिला अत्याचाराविरोधी जन आक्रोश जोडे मारो आंदोलन दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी पुणे शहर उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने देशात व महाराष्ट्र राज्यात महिला अत्याचारात तीव्र वाढ होत आहे. महिला सुरक्षेचा विषय अति गंभीर असून महाराष्ट्र शासनाने याविषयी तात्काळ निर्णय घेतले पाहिजेत. महिला व विद्यार्थिनी मुलींची सुरक्षा यासाठी विशेष पोलीस पथक, या संदर्भात गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणं महत्त्वाचं असेल. दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी पुणे शहर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे स्टेशन समोर समस्त आंबेडकरी चळवळ व दलित पॅन्थर ऑफ इंडिया संघटनेच्या वतीनं माननीय नेते बापूसाहेब भोसले, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दलित पॅन्थर ऑफ इंडिया व संयुक्त राष्ट्र तिबेट मुक्ती संघ, भारताचे राजदूत यांच्या नेतृत्वात महिला अत्याचार विरोधात जन आक्रोश जोडे मारो आंदोलन करण्यात आलं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जन आक्रोश आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळेस बदलापूर व कोलकाता येथील आरोपींच्या फोटोवर काळे फासून महिलांनी जोडे मारत निषेध व्यक्त केला. सर्वत्र मानवतेला काळीमा फासणारी घटना देशात दररोज होत असताना शासन मात्र मूग गिळून बसले आहे. आता जनसामान्य नागरिक व महिला आक्रोशित झाले आहेत. कायदा व संविधानाला सन्मान देत आम्ही रस्त्यावर उतरलो आहे. यापुढे महिलांवर होणारे अत्याचार सहन करणार नाही. नराधम आरोपींना फाशी द्या, फाशी, अशा घोषणा देण्यात आल्या. माननीय बापूसाहेब भोसले यांनी सांगितलं की जर महिलांवरील अत्याचार थांबला नसतील, त्यांना न्याय मिळत नसेल तर पॅन्थर्स यापुढे प्रत्येक गावात व शहरात महिला पॅन्थर्स ब्रिगेड सुरू करणार आहे. आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टातून त्वरित शिक्षा करा. त्यांना फाशी झालीच पाहिजे, तर समाजकंटकांना जरब बसेल. पोलिसांनी पीडित महिला, त्यांच्या नातेवाईकांना विशेष स्वरक्षण दिलं पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केलं आहे. यावेळेस माननीय इलियास भाई शेख, प्रदेश कार्याध्यक्ष, माननीय फिरोज मुल्ला, अध्यक्ष पॅन्थर्स आर्मी पुणे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, युवा नेते निलेश भाऊ आल्हाट, माननीय दयानंद शिंदे, विजय यादव, महिला आघाडीच्या छायाताई कांबळे, भीमकन्या आम्रपाली साळवे, पुणे जिल्हा संघटक शिरीन शेख, अर्चना ओहाळ, काजल बिजवे यांची भाषणे झाली. आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा नेते आदरणीय निलेश भाऊ आल्हाट आणि आत्ताच त्यांचे नेतृत्व अत्यंत शिवाजीनगरमधून त्यांची तयारी सुरू आहे असे आमचे आदरभाई यांचे स्वागत आहे. त्याबद्दल सर्व धर्मीय, सर्व पक्षीय, समस्त आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते, महिला आघाडी आणि
सर्व नेते मंडळींचं स्वागत आहे. आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालूया. भारत माता की भारत माता की. अरे जोर से बोल, जोर से बोल, जोर से बोल. हाथ उठा, जोर से बोल, 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 जोर से बोल. अन्य अत्याचाराचा हल्लाबोल केलेला आहे. बाबासाहेबांना अभिवादन करूया, मशाल घोषित करू आणि चोरे मारू सुरू करू. 2 मिनिटात काही लोक इथेच थांबतील. भारतीय विद्यापीठ प्रतिनिधी शरद पवार. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.